हाय मैत्रिणींनो, नमस्कार. माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आजचा व्हिडिओ कंटिन्यू पहा, कारण खूप इंटरेस्टिंग आणि तुम्हाला मोटिवेशन करणारा आजचा हा व्हिडिओ आहे. तर मी आज घेऊन आलेले माझे अनुभव, म्हणजे मी जे बी अनुभवलं आहे ह्या क्षेत्रामध्ये येऊन, ते अनुभव मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर नक्कीच कंटिन्यू व्हिडिओ बघा. तर व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच व्हिडिओला एखादी लाईक जरूर करा आणि सबस्क्राईब जरूर करा, कारण तुमच्या सपोर्टशिवाय काहीच नाही. तुमचा सपोर्ट आहे तर सर्व आहे, माझ्यासाठी खूप खास आहे. तर मी माझ्या जीवनामध्ये काय काय अनुभवलं आहे ते मी आज तुमच्याबरोबर नक्की शेअर करणार आहे. तर नक्कीच कंटिन्यू व्हिडिओ पहा. तर मी सुरुवात करते. तर सुरुवातीला ज्या टायमाला माझं क्लास झालेला होता, त्या टायमाला मला मला पण म्हणजे असं आहे की कोणी जन्मतः शिकून येत नाही. जर जिद्दीनं आणि चिकाटीनं जरा मनातून जर आपल्याला करायची इच्छा असली आणि आपल्या मनात जर जिद्द ठेवली तर आपण कुठंही काही करू शकतो. तर अशा जिद्दीनं चिकाटीनं केलं पाहिजे ताईंनो, खरंच सांगते. तर मी ज्या टायमाला शिकले होते, अगदी 15 दिवस मी क्लास केलेला आहे, जास्त काही क्लास केलेला नाही आहे. कारण म्हणून त्याच्यामुळं मला जास्त वेळ लागला ब्लाऊजला फिनिशिंग वगैरे यायला. तर खूपच वेळ लागला आणि आत्ता बघायला गेलं तर खूप खूप सर्व माझ्याकडं फिनिशिंग आहे, सर्व आहे. आणि ज्या टायमाला मी शिकलेली होती, त्या टायमाला माझी परिस्थिती खूप खराब होती, खूप हालाकीची होती. छोटे-छोटे मुलं होते. त्याच्यासाठी मला हा पाऊल टाकावं लागला आणि मला जिद्द आणि चिकाटी करून सगळ्याच्या अगेन्स्ट जाऊन मला हे काम करावं लागलं, कारण परिस्थितीच अशी होती. तर मी सर्व बाजूला ठेवलं आणि मी स्वतःच्या पायावर उभं राहायचं ठरवलं, की चला आपण इथं थांबलं नाही पाहिजे. थांबलं तर आपलं खरंच काय म्हणजे परिस्थिती इकडची सासरची पण एवढी हलाखीची आहे आणि आई-बापाची पण एवढी हलाखीची, म्हणजे गरीब परिस्थिती आहे. आई-वडिलांची शिकवण्याची पण परिस्थिती नव्हती आणि इथं सासर घरी पण खूपच गरीब परिस्थिती. त्याच्यामुळं म्हणलं चला आपण थांबलं नाही पाहिजे, कारण आपण आपल्या मिस्टरांना सपोर्ट केलं पाहिजे. ते एकटे आहेत कमावणारे, तर त्यांना काही होणार नाही त्यांच्यानं. म्हणून मी हे पुढं पाऊल टाकला. तर माझा संघर्ष असा आहे, की माझे अनुभव असे आहेत, की मी ज्या टायमाला ब्लाऊज शिवायला, तर त्या टायमाला माझ्याकडं खरं सांगते एकही कस्टमर येत नव्हतं, की एकही असं म्हणजे मी एक देवाची जशी वाट पाहतात ना, तशी मी वाट पाहत होते एक कस्टमरची. एक ब्लाऊज माझ्याकडं असा आला पाहिजे आणि मी शिवले पाहिजे, असं मला जिद्द आणि चिकाटी होती. मला खूप म्हणजे खूप अभिमान होता. मी 15 दिवसच शिकले, पण त्याच 15 दिवसात मला खूपच असं मला उत्साह होता, की असं मी किती करू आणि किती काय-काय नाही करू, ते असं मला वाटत होतं. कारण गरीब परिस्थिती काही पण करायला भाग पाडते, म्हणजे आपलं कष्ट, मेहनत, जिद्दीनं, चिकाटीनं. तर हे सांगायचं होतं. मग त्याच्यापुढं मी ब्लाऊज शिवायला चालू केले. मग कस्टमर येत गेले, एकमेकाचं बघून, एकमेकाच्या अंगावरती फिटिंग बघून. एवढी काही परफेक्ट फिटिंग येत नव्हती. तर आता थोडंफार माझी कुठंतरी फिटिंग वगैरे फिनिशिंग सुधारलेली आहे आणि आता कुठंतरी कस्टमरची आपल्या इथं लाईन लागलेली आहे. खरंच खूप छान वाटते, खूप मस्त वाटते. कारण मी कष्ट आणि मेहनत करते, म्हणून मला त्याचा खूप अभिमान आहे. कोणी अभिमान माझ्या कष्टाचं आणि मेहनतीचं कोणाला काय वाटतंय, कोणाला काय नाही वाटत, ते मला काही वाटत नाही. पण कोणी माझं कौतुक केलं, कोणी नाही केलं, त्याचं मला काही घेणं-देणं नाही. पण मी स्वतःची कौतुक मी स्वतःच करून घेत असते, कारण मी कष्ट आणि मेहनत करत असते त्याच्यामुळं. कोणी करावं असं मला पण वाटत नाही. वाटतंय का वेळेस म्हणजे एकदम असं इमोशनल झालं ना, त्या टायमाला असं वाटते कोणीतरी मला बोलावं, की मी एवढं काम केलं, नाही केलं, असं बोलावं वाटते. पण सोडते विषय तिथंच सोडून देते आणि पुढं लगेच कामाला लागते. कारण मी स्वतः माझ्या स्वतःच्या जीवाला मी असं विचार करते, की चला काहीतरी आहे आपल्यामध्ये, काहीतरी मी करते. जाऊ दे, कोणी आपलं कौतुक केलं नाही केलं काय फरक पडतोय. करते ना, कष्ट करते ना, मेहनत करते, बस एवढंच आहे माझ्यासाठी. कष्ट करते, काम करते, शिवायचा प्रयत्न करते, फिनिशिंग आणायची प्रयत्न करते, कस्टमर वाढवायचा प्रयत्न करते. असं म्हणजे थांबत नाही, कुठंच थांबत नाही, की चला नाही केलंच पाहिजे आपण. अशा जिद्दीनं चिकाटीनं करत असते.
त्याच्यासाठी सांगते ताईंनो. खरंच आजचा खूप छान मोटिवेशन व्हिडिओ. तुम्ही पण मोटिवेशन होचाल असं हे मला माझे अनुभव फक्त मी तुमच्याबरोबर शेअर करते. तर नक्कीच तुम्ही पण असा काहीतरी करायचा प्रयत्न करा आणि खूप छान, 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 छान काहीही आपल्या जे बी आपल्या क्षेत्रात तुम्हाला जी आवड आहे कुठल्या क्षेत्रात काम करायची, ते करायला पुढं पाऊल टाका. खरंच करा. आणि बोलतात आधी नाही करायचं, नाही ठेवायचं असं घरचे म्हणजे आपल्याला थोडंफार असतो नाही करायचं म्हणून आडवं येतात. पण थोडं-थोडं करून त्यांना गोडीत घेऊन, गोडीत बोलून त्यांच्याशी स्वतःच्या आपल्या पायावर कारण एक-एक रुपया करून आपण आज जर हातावर हात ठेवून बसलो, तर एक-एक रुपयासाठी आपण अडतो कारण त्यांच्याकडे मागत बसतो. काही आपल्या गरजा जे आहेत, ते गरजा आपल्या भागत नाहीत. मग ते गरजा भागवण्यासाठी आपल्याला त्यांच्या इकडं हात मागावला. त्यांची पण परिस्थिती खूप ही असते कारण त्यांनी पण घरासाठीच करत असतात. पण कसं आहे माहिती आहे का? आपल्या गरजा भागवतील का ते घराचं बघतील का आपल्या संसाराचं बघतील, कुठं-कुठं बघतील ते. त्याच्यासाठी फुल नाही फुलाची पाकळी म्हणून हे आपल्या घरात आपण सपोर्ट आणि मदत आणि आपलं मन पण रमतंय त्याच्यामध्ये. कुणाचं एक नाही, दोन नाही, काही नाही. ह्याच्यासाठी आपल्याला करायचं आहे. मी तर करतच राहते आणि तुम्ही पण करतच राहा. मी कुठंच थांबणार नाही. अजून इथूनही सांगते मी माझं कष्ट आणि मेहनत मी अजून थोडंफार वाढवायचा मी प्रयत्न करते. कारण आता कसं आहे माहिती आहे का, संघर्ष म्हणलं तर सर्वच आलं त्याच्यामध्ये. तर संघर्ष म्हणलं तर कोणचे क्लायंट कसे असतात, कुठले क्लायंट कसे असतात. म्हणजे कोणत्याही क्लायंटला फिनिशिंग ब्लाऊज चांगला बसला की ते खुश होऊन जातात आणि कुठंतरी आपल्याला पण खुश करून जातात. आणि एखादी कस्टमर असं असते की कितीही जर त्याच्या अंगामध्ये फिनिशिंग बसला तरी ते कुठं ना कुठं चूक का म्हणजे आपलं थोडंफार कुठंतरी त्यांच्या मनात खचकतं आणि ते आपली थोडीशी हे करण्यासाठी ते कुठंतरी चूक काढतात आणि मग ते आपल्यासोबत बहस करत बसतात की हां बाबा हे इथं काय होतंय म्हणजे हे कसं काय केलं तुम्ही आणि कसं काय शिवलं हे येत नाही बरोबर हे असं ते त्यांचं असतं समोरून. मग ते पण हँडल करायची आपल्यात ताकद असली पाहिजे. त्याला पण पुढं म्हणजे त्याला समोरल्या समोर आपल्याला नाही बाबा म्हणजे झालं असेल, असू द्या, चूक झाली, मी करून देते तुम्हाला व्यवस्थित. हे असं आपल्याकडून कॉन्फिडन्स त्यांना दिलं पाहिजे. तरच आपल्याकडं कस्टमर येत असतात. मग आता असं झाले की एकही मिनटं वेळ नाही की एकही मिनटं असं बसायला म्हणलं तरी मी असं इतर बायकांना बघते आजूबाजूला बसलेले असतात की बाबा मी असं कधी बसीन म्हणजे त्यांचं बघते आणि मग स्वतःला वाटते की बाबा असं ताई अशा बसल्या तर मी पण कधी बसन असं म्हणजे 1 मिनटं 2 मिनटं तरी असं व्यवस्थित कधी बसन असं मला स्वतःला वाटते. पण आता एकही मिनटं मला हे नाही आणि ज्या टायमाला मला वेळ होता त्या टायमाला मला असं वाटत होतं की माझ्याकडं काम काहीतरी आलं पाहिजे आणि काम माझ्याकडं येईल आज ना उद्या असं मी अपेक्षा ठेवून मी जिद्दीनं करत राहिले. आता कुठंही मला म्हणजे आता त्या टायमाला मला फिनिशिंग वगैरे चांगली फिटिंग येत नव्हते. त्या टायमाला भीती वाटायची ब्लाऊज शिवायला. की बसेल की नाही असं म्हणजे फिनिशिंग येईल का नाही, कुठं काय होईल, असं खूप भीती वाटत होती. पण आता अजिबात भीती वाटत नाही, बिलकुल भीती वाटत नाही. तर इथं माझे 5 ब्लाउजं शिवून झालेत. एकाच कस्टमरचे 4 आहेत आणि एका दुसऱ्या कस्टमरचे 1 आहे. तर हे 4 एका कस्टमरचे आहेत ताईंनो. तर आजचे अनुभव माझे तुम्हाला कसे वाटले नक्कीच कमेंटमध्ये सांगा. जर व्हिडिओ आवडला तर खरंच परत एकदा सांगते लाईक जरूर करा ताईंनो. खरंच एकमेकाच्या सपोर्टची खूप गरज आहे आणि खरंच तुमच्या सपोर्टशिवाय काही नाही बरं का. तुमचा सपोर्ट आहे तर मी आहे सर्व. कारण खूप संघर्षातून आणि खूप गरिबीतून आणि खूप खूप म्हणजे स्ट्रगलमधून मी पुढं जात आहे सध्या. खूप संघर्ष केला म्हणजे प्रत्येक महिला करतच असतात आपल्या घरादारासाठी, संसारासाठी. खराच एवढंच सांगायचं आहे. कारण आपली घरी परिस्थिती आहे त्याला सुधारायचं कसं ही आयडिया डोक्यामध्ये ठेवा. ते जिद्द ठेवा आणि चिकाटी ठेवा आणि काहीतरी फक्त एक काम काहीतरी काय असेल तुमच्या डोक्यामध्ये ते काम तुम्ही करायचं बघा आणि ते तुमचं काम असं बाहेर काढण्याचं बघा. ते असं मनामध्ये दाबून ठेवू नका ते काही तुमच्या मनात जे करायचं असेल ते. तर इथं पाहू शकता हे की ताईंचा ब्लाऊज आला होता अर्जंट आणि हे पण मी लगेच शिवून घेतला. ह्याला स्टोन वगैरे येतं स्लीव्जला आणि
पंचकोनी गळा काढला आहे, तर कटोरीचा आहे. खूप छान मस्त ब्लाऊज झालेला आहे. तर अशा पद्धतीनं खरंच ताईंनो मला आज अभिमान वाटतो आणि एक स्वतःच्या जीवाला मी खूप खूप म्हणजे खूप असं मोठी समजते आत्ता. काही नाही माझ्याकडे, मी पण खूप गरीब आहे बरं का, माझ्याकडं काही नाही. फक्त मी संघर्ष आणि मेहनत करते, ह्यालाच मी मी मोठी मानते ह्याच्यासाठीच खूप खरंच. तर अशा पद्धतीने माझे ब्लाऊज सर्व झाले शिवून. आता इथं मी दुसरा पण लगेच कटिंग करून घेणार आहे. तर अशा पद्धतीने खूप संघर्ष आणि मेहनत करूनच पुढं जिद्दीनं चिकाटीने गेले. कारण खूप सर्वांचं ऐकायला लागतं, काय काय बोलतात, काय काय नाही बोलत, ते सर्वांचं ऐकून ऐकून ह्या कानानं ऐकायचं आणि ह्या कानानं सोडून द्यायचं. अशा पद्धतीनं मी आता स्ट्रगल सध्याच्या ह्याच्यामध्ये करते. कारण खूपच कारण कोणी खायला देत नाही ना आपल्याला. आपण ते बोलतात म्हणलं म्हणजे का ते पोचत नाहीत खरंच. आपल्या घराचं आणि आपल्यासाठी आपल्या ह्याचं आपणच बघावं लागत. तर त्याच्यासाठी मी खूप मेहनत आणि कष्ट करते. तुम्ही पण करा नक्कीच ताईंनो. खूप छान आणि मस्त, कारण स्वतःला बिझी ठेवा. इकडचं तिकडचं कुठलं काही, हे मला असं बोलते, ते त्याला मला असं बोलते म्हणून ते डोक्यात धरून चालू नका. स्वतःचं काम स्वतः करायचं आणि मस्त राहायचं आणि स्वस्त खायचं आणि मस्त राहायचं. मी तर हेच ठरवलं आहे. कारण मी पण खूप दिवस मी असं म्हणजे हेच ऐकून तेच ऐकून खूप म्हणजे डिप्रेशनमध्ये गेले होते. पण ते सगळा विषय मी कट केलेला आहे. ते विषय सगळेच मागं सोडून दिलेले आहे आणि मी आता जात आहे पुढं. कारण आता मला त्याच्याशिवाय विलाज नाही. कारण जे बी मला काही बोलतील, काय नाही बोलत, ते काय मला माझ्या घरामध्ये येऊन ते मला पोचणार नाहीत असं मला सांगायचं होतं. तर खरंच ताईंनो खूप संघर्ष आणि मेहनत, कारण आताच्या पहिलं एवढं असं काही नव्हतं. आता आहे ना, अपेक्षा जास्त वाढल्यात माणसांच्या. खरं सांगते, अपेक्षा म्हणजे एक लाईफमध्ये ना जगायला खूपच इंटरेस्टिंग झालेल्या आहेत. कारण अपेक्षा लोकांच्या खूपच वाढलेल्या आहेत. त्याच्यामुळं आपल्याला काहीतरी केलं पाहिजे आणि त्याच्यापुढं त्यांच्यासोबत आपल्याला पण गेलं पाहिजे. कारण आजच्या हलाखीमध्ये कोणीही गरीब राहिलं नाही, कोणी श्रीमंताची बरोबरी करू शकत नाही. पण त्यातल्या त्यात का होईना आपल्याला आपल्या पोट भरायपुरतं का होईना आपण तेवढं केलं पाहिजे. तर इथं पाहू शकता, मी इथं ब्लाऊज कट करायला घेतले. तर अशा अशा पॅटर्न ठेवून मी इथं कट करते ताईंनो. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि जे माझे अनुभव तुम्हाला पटत असले तर नक्कीच कमेंट करा. इथंच व्हिडिओ एंड करते. बाय. थँक